कैसे कटे दिन रात, कैसे हो तुझसे बात, तेरी याद सतावे रे हो सजनी रे। कैसे कटे दिन रात, कैसे हो तुझसे बात, तेरी याद सतावे रे हो सजनी रे। Sendiri kesini kan please, tadi udah itu nih bawa. काय बोलतो? अरे माझा मोबाईल हलतो रे, माझा मोबाईल हलतो चायला. हा हा तो मथुरेचा बाजार बंद झाला. पीपल के धागे. मित्रांनो, आपण भाकरी वगैरे खाऊन आता थेट आलोय ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये. निळकंठ हे गावाचं मंदिर आहे. हा निळकंठ गावाचं मंदिर आहे. तर आज आपण धामणी गावाचं मंदिर बघतोय. आणि इथे बघा आम्हाला रानभाजी सुद्धा मिळाली आहे इथे. आणि सुंदर असा निसर्ग तुम्हाला पाठीमागं बघायला मिळेल. इथं मोठमोठी झाडं आहेत. आम्ही इथे शूटला पण आलेलो. आणि हिरवागार निसर्ग आणि ग्रामदेवतेचं मंदिर आपल्याला बघायला मिळणार आहे. हा बंगलो कोणाचा आहे? हे ऐ आहे काय? तुला विचारतोय आणि काय? हा बघा 2-3 प्रकारच्या भाज्या भेटल्या आहेत. ही आहे भारंगीची भाजी, हे आहेत आखूड आणि ही आहे टाकल्याची भाजी. बघा ही छोट्या प्रकारची पानं आहेत. तुम्हाला छोटी पानं दिसतील. ही पानं काढून याची भाजी करतात. ह्याची भाजी आहे ना एकदम मशरूम सारखी लागते. आणि ही भारंगीची भाजी, याच्यामध्ये कोलिम वगैरे टाकून भाजी करतात. इकडे बघा तुम्हाला टाकल्याची भाजी दाखवतो थांबा. हा बघा, हा बघा, हा आहे टाकला. बघितलात तुम्ही इथे. आणि ही भाजी करतात, टाकल्याची भाजी पण कोलिम टाकून बनवतात. इकडे बघा शेत जमीन आहे. इथं निळकंठ म्हणाला
मंदिराची देवाची जमीन आहे इथं. एकत्रित कधी ते करतात लावणी करतात, एकत्रित लावणी करत म्हणजे जोत धरतात एकत्रित. आता बैल बऱ्याच जणांकडे कमी आहेत, पण इथली झाडं एक नंबर आहेत. तुम्हाला समजलं असेल, इथं वडाचं झाड आहे पारंब्यांचं, आणि इथपर्यंत रस्ता आलाय त्यांचा. इथं शिमगा भरतो, आणि इथं त्यांचा शिमगा भरतो, शिमगोत्सव. हा बघा भगवानी शान. डोंगरात असल्यामुळे तुम्हाला बऱ्याचशा पक्ष्यांचा आवाज सुद्धा येत असेल. ही सहान आहे ना निकंठ, सहान आहे ना ही बघा, ही सहान आहे. आणि सुंदर असं कौलारू मंदिर. आणि समोर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सभामंडप, मंदिराला सुद्धा तुम्ही बघितला असाल सभामंडप आहे. सभामंडपामुळं बरंचसं काम पावसाळ्यामध्ये जेव्हा मीटिंग वगैरे असेल, आतमध्ये जागा कमी असते काय काय मंदिरांमध्ये, तर ह्यांनी उत्कृष्ट असं काम केलं आहे. तुम्हाला कमानी दिसेल समोर, आणि हे सुंदर असं मंदिर. जय श्रीराम. हे बघा स्वयंभू बाजी वरदान देवी मंदिर, ही कमानी आहे. तुम्ही बघितलात तर सुंदर असा हिरवागार निसर्ग आहे. आणि तुम्हाला कसला तरी आवाज येत असेल, आणि हा आवाज आहे तो निर्झर आणि खुळूखुळू वाहणाऱ्या झऱ्यांचा. पाऊस पडून 15 दिवस झालेत, आणि 15 दिवसातच तुम्हाला कोकणामध्ये हे झरे तुम्हाला दिसतील. हे बघा छोटे छोटे ओढे, आणि छोट्या छोट्या ओढ्यांचे मोठे परे बनतात. आणि हे पिण्याचं पाणी आहे गावच्या मंदिराचं. इकडे यांचं प्रशस्त असं मंदिर आहे. संपूर्ण धामणी गावाचं मंदिर आहे हे. धामणी गावामध्ये 2-3 गाव आहेत, आणि आपण निळकंठला विचारूया. इकडे पण समोर एक धामणी गुरववाडी म्हणून आहे इकडे. आणि हे स्वयंभू बाजीदेव मंदिर धामणीचं आहे. थांबा आपण पहिले चप्पल काढूया. सुंदर असं मंदिर, स्वयंभू बाजी वरदान जुगाई प्रसन्न. तुम्ही गाणं ऐकलं असाल, ए निळकंठ. हे बघा हा ढोल आहे, ही स्वयंभू बाजी वरदान जुगाई प्रसन्न. इथे बघा वरदान देवीची मूर्ती आहे, पाया पडूया आपण. हे बघा प्राचीन मंदिर आहे. इकडे बघा पालखी आहे, आणि कौलांचं मंदिर आहे सुंदर असं. इकडे बघा वरदान देवी आहे, 1993ला स्थापना केलेली आहे त्यांची. आणि इकडे तुम्हाला बरेचशा अशा सुतारकाम बरंचसं दिसेल तुम्हाला इथे. हे बघा हे खांब बघा, हे पहिल्यातले खांब आहेत, तुम्हाला बघायला मिळतील. हे जे खांब आहेत हे पहिल्यातले खांब आहेत. असा आमच्या घराला सुद्धा खांब होता एक, मस्त कोरीव काम केलेलं आहे. आणि मंदिरसुद्धा सुंदर आहे, प्राचीन मंदिर आहे. हा ढोल आहे शिमग्याचा. निळकंठ, निळकंठ, ते वरदान जुगाई इथं गाणं ह्याच मंदिराचं बोललेलं आहे ना? हां, वरदान जुगाई बाजीदेव. मग परवा बड्डे ठेवला, बड्डे होता तो त्याचाच होता काय तू ठेवलेलास तो? वरदान जुगाई बाजीदेव पालखीत बसले.
हे निकट थांब.